घरकुल बांधणाऱ्यांसाठी आता मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला खरा, मात्र प्रत्यक्षात हा निर्णय कागदावरच असल्याचं अमरावतीमध्ये दिसून आले। राज्यातील घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येणार अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली होती। मात्र त्यांच्याच पालकत्व असलेल्या अमरावती जिल्ह्यात मोफत रेती मिळत नसल्याने अनेक घरकुल पावसाळ्यामध्ये रखडलेले आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याची सूचना जी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली होती आणि तशी घोषणा जी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये केलेली होती। मी सध्या अमरावती शहरातील एका परिसरामध्ये या ठिकाणी खरं तर पाहिलं तर घरकुलाचं काम सुरू आहे, मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घरकुल लाभार्थ्यांना जे आहे मोफत रेती मिळताना या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे रेती अभावी जे आहे अनेक घरकुलाचे काम या ठिकाणी रखडलेलं आहे। काल जर पाहिलं तर काल भीम ब्रिगेडच्या वतीने राजेश वानखडे यांच्या वतीने जर पाहिलं तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं की त्यांना मोफत रेती द्या, तशी घोषणा केली होती। तशी मात्र प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही। आपल्यासोबत काही घरकुल लाभार्थी मग त्यांची चर्चा करूया। 5 बरास त्यांनी कबूल केलं होतं पण त्यांनी दिले नाही, तर आम्ही त्यांची वाट पाहतो। आमचं घरकुल लटकलेलं आहे। आमचा एक तर त्यांनी आम्हाला 50 ते 70 हजार रुपये द्यावे, नाही तर त्यांनी आम्हाला 10 बरास रेती देण्यात यावी। म्हणून आमची अशी मागणी आहे की तात्काळ जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी जी अधिवेशनात घोषणा केली आहे की 5 बरास रेती हे मोफत देण्यात यावी, पण आतापर्यंत मिळालेली नाही। त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की ते रेती कधी मिळणार, आज मिळणार की अजून 2 वर्षाने मिळणार, अशी आमची मागणी आहे। निश्चितच एकूणच जर पाहिलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, मात्र महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्याची काय स्थिती हे त्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे तातडीने जे आहे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती द्यावी अशी जी मागणी आहे घरकुल लाभार्थी आणि सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।